नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या या नवीन व्लॉगमध्ये. तर हा व्लॉग आहे आपली घरातली दिवाळीची साफसफाई. भरपूर उशीर झाला आहे दिवाळीची साफसफाई करायला, कारण आज रविवार आहे आणि धनतेरस होऊन गेलेला आहे शनिवारी. कारणच असं होतं, त्याच्यामुळे ही साफसफाई मी उशिरा करायला घेतली आहे. तुम्हाला माहितीच असेल की मी 1-1.5 हप्ता एक्झिबिशनसाठी खूप बिझी होते. त्या एक्झिबिशनमध्ये मध्येच बाबांना माझ्या बरं नव्हतं. त्यांच्या पेशी ड्रॉप झाला होता, त्यांना भरपूर ताप आला होता. तरी मी तिकडे काही हँडल न करता बारक्या बहिणीने हँडल केलं आहे. मी एक्झिबिशनमध्ये बिझी असल्यामुळे मला तिथे काय जायला भेटलं नाही आहे. तरीसुद्धा आम्ही भेटायचा निर्णय घेतला, कारण शुक्रवारी डोंबिवलीचं एक्झिबिशन संपवून मी तिकडून शुक्रवारी वडिलांकडे जाणार होते आणि शनिवारी त्यांच्या ब्लड टेस्ट करून त्यांच्या पेशी किती वाढल्या आहेत ते चेक करणार होते. त्या हिशोबानेच मी निर्णय घेतला आणि आम्ही त्या दिवशी मुक्काम केला. ते थोडे स्टेबल होते, पेशींची ग्रोथही चांगली होती. ते स्वतःहून म्हणाले की तू जा, मी माझं बरोबर बघू शकतो आणि माझ्या पेशींची ग्रोथही होते. आणि सुदैवाने रिपोर्टही छान आला, त्याच्यामुळे मी तिथून निघायचा निर्णय घेतला. माझ्याकडे एकच दिवस होता आणि ह्या दिवशी मला साफसफाई करायची होती. घरात थोडंसं देवाचं पूजेचं सगळं सामानसुद्धा आणायचं होतं आणि त्या हिशोबाने आम्ही प्लॅन केला. वर्षा पण आली होती, म्हणून तिला तिच्या घरी सोडलं आणि तिथून पुढं आम्ही गोरेगावला आलो. शनिवारी रात्री 2 वाजता पोचलो. ही सकाळी सगळी उठून कामं करायला सुरुवात घेतली. मी काही जेवण बनवलं नव्हतं. चहा वगैरे नाश्ता करून आम्ही घराची साफसफाई करायला घेतली होती, कारण भरपूर काही साफसफाई नव्हती. एक महिन्याचा गॅप झाला होता, कारण गणपतीमध्ये साफसफाई केली होती. आणि तुम्हाला माहितीच असेल की माझा हातसुद्धा कापला होता. श्रेणी सर्व काही सांभाळून घेतलं होतं, त्याच्यामुळे जास्त काही काम नव्हतं. तरी पण आपला एक नियम असतो की दिवाळीत साफसफाई हवी असते, म्हणून मी साफसफाई करायला घेतली. कामं आवरता एवढी जोरात भूक लागली होती, पार पोटात दुखायला लागलं. श्रीला खालून गरमागरम मस्त वडापाव आणायला सांगितलं, कारण आज मी काय दुपारी स्वयंपाक केला नव्हता. तो खाऊन आणि चहा वगैरे बनवून मस्त मन तृप्त झालं आणि तिथून पुढं सगळं सामान डब्यात भरायला घेतलं होतं. बऱ्यापैकी सुकलं नव्हतं, काही सुकून वगैरे पुसून घेतले आणि सगळं करायला घेतलं. श्रीची फार मदत होते मला नेहमी. आईकडे असताना मला नेहमी एकटं करावं लागायचे. आईची थोडीफार मदत व्हायची, पण एक मी लकी निघाले की लग्नानंतर मला श्रीची प्रत्येक गोष्टीत त्याला सांगितल्यावरच तो हेल्प करतो, पण करतो. सो आय एम ब्लेस. तर खूप कधी मस्त वाटतं ह्या सगळ्या गोष्टी करताना, की आपण आपल्या घरात साफसफाई करतो आणि आपला हसबंडची आपल्याला मदत असते. खूप लोकांना ह्याची मदत भेटत नाही आहे, पण मी यात खूप लकी निघाले आहे. तर मग माझी सगळी साफसफाई झाली आहे, डन झाले. श्रीचे थोडे कामं आहेत, तो करतोय, पण हे मस्त चकाचक होतंय. आता मी थोडं फोडणीचा भात घेतला आहे करायला आणि ते करून झाल्यानंतर मी स्टेशनला जाते, कारण ऑलमोस्ट 9-9:30 व्हायला लागले आहेत आणि जायला हवं आहे. थोडं मार्केटची गर्दी पण कमी होईल. सो मस्त चमकतात माझी भांडी. थोडी आईंनी पण मदत केली होती. मी इकडे यायच्या आधी त्यांनीही थोडी भांडी घासून ठेवली होती. मस्त चकाचक झालेलं आहे. छान वाटते दिवाळीची साफसफाई केल्यानंतर. तुम्हाला घर अगदी प्रसन्न वाटतं. लगे हात थोडी मेहंदी बोलते आपलं, थोडीशी रांगोळी काढून घेतली आणि निघाले आता मी शॉपिंग करायला, बाजार भरायला. उद्या पहिले आंघोळ म्हणून उठण्यासाठी मला ओलं खोबऱ्याची गरज होती. आई आवर्जून उठणं नेहमी स्वतःच्याच हाताने बनवतात, म्हणून हे सगळं घेऊन यायच्या लिस्ट तयार केली होती. खूप झगमगाट झालं होतं मार्केट सगळं आणि मस्त वाटत होतं. सगळ्यांची वेगळी लगबग होती. आम्ही दोघे खूप दमलो होतो, थकलो होतो, पण हिंमत करून मी कशी तरी इकडेपर्यंत पोचले. गेली 2-3 वर्ष मी फराळ घरी बनवत नाही. 9 वर्ष मी बनवलं. मला ह्या दोघांचा नेहमी हट्ट की तू बनवू नको, आणि ही दोघं काही एवढं खात पण नाही, खाणारे मीच असते, म्हणून मी तेवढ्यापुरतं विकत घेतलेलं आहे. पाव किलो, अर्धा किलो, तेवढंच आपल्या देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी. कारट विकत घ्यायची होती, ती पण भरपूर 30 रुपयाला मला 5-6 मिळाली. श्री आणि आईच फोडतात. मी हे कधी फोडलं नाही, म्हणून मी नाही फोडत. मी फक्त उठणं आणि मस्तपैकी आंघोळ करते. बाकी हे दोघं सगळे शास्त्राप्रमाणे करत राहतात.
पण मला हे शास्त्र बघायला भेटते माझ्या सासूच्या घरी, कारण त्या खूप छान सगळं करायला बघतात. सो माझाही थोडा खारीचा वाटा असतोच. बऱ्यापैकी सामान आणि लिस्टमध्ये जेवढं आहे तेवढं मी घेतलं आहे. आता निघायचं आहे, कारण खूप पाय दुखतात आहेत. घरी जाऊन पुन्हा सगळं काही नीटनेटकं ठेवायचं आहे. आईने उठण्याची तयारी करायला घेतली आहे आणि आता सकाळी लवकर उठून तयारी करायची आहे. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.